चंद्रपूरच्या राष्ट्रीय आरोग्य अभियानात आर्थिक घोळ पुढे आलाय। मुख्य कार्यपालन अधिकाऱ्यांनी कारवाईची पुराण चालवत 4 कंत्राटी अधिकारी कर्मचाऱ्यांच्या सेवा समाप्तीचा आदेश जारी केला आहे। या चौघांनी संगनमताने लाखो रुपयांचा अपहार केल्याचं चौकशी अंती स्पष्ट झालंय। त्यानंतर ही कारवाई करण्यात आली। राष्ट्रीय आरोग्य अभियाना अंतर्गत कार्यरत लेखापाल नामदेव येनुरकर, लेखापाल अंकेक्षण प्रवीण सातभाई, लेखापाल राकेश नाकाडे आणि कार्यक्रम सहाय्यक प्रकाश मोहुर्ले अशी बडतर्फ कर्मचाऱ्यांची नावे आहेत। या प्रकल्पात शेकडोंच्या संख्येने कंत्राटी कामगार काम करत आहेत। त्यांचा भविष्य निर्वाह निधी जमा करण्याची जबाबदारी या कर्मचाऱ्यांकडे होती। सुरुवातीच्या काळात त्यांनी कर्मचाऱ्यांचा भविष्य निर्वाह निधी नियमित जमा केला, त्यानंतर घोळ करणं सुरू केलं। या सर्वांनी ठरवून भविष्य निर्वाह निधीची रक्कम आपल्या खात्यात वळती केली। तब्बल 2 वर्षे हा प्रकार सुरू होता। काही कामगारांनी ही रक्कम काढण्यासाठी खाते तपासणी केली, त्यावेळी त्यांना धक्काच बसला। त्यांच्या सेवेचा कार्यकाळ आणि जमा झालेला भविष्य निर्वाह निधी यांचा ताळमेळ कुठेच जुळत नव्हता। त्यानंतर त्यांनी या संदर्भात वरिष्ठांकडे तक्रारी दाखल केल्या। सप्टेंबर 2024 ला जिल्हा परिषदेच्या लेखा अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती नेमण्यात आली। यामध्ये 4ही जणांनी त्यांच्या खात्यात लाखो रुपये वळते केल्याचे स्पष्ट झाले। त्यानंतर चौघांची सेवा समाप्त करण्यात आली आहे।